कि पहले तो वोट चुराया जाता था, अब तो राजनीति में बात चुराने की प्रथा चली है। और आप जानते हैं कि उद्धव ठाकरे का मतलब शिवसेना, शिवसेना का मतलब उद्धव ठाकरे, लेकिन चुनाव आयोग की मदद से वो कहते हैं कि वो हमारे बाप हैं, लेकिन बाप को भी चुराने का काम हुआ है। हमारे यहां राष्ट्रवादी तोड़ने का काम हुआ। दुनिया जानती है 1999 में माननीय शरद पवार जी ने यही शिवाजी पार्क में उसकी बुनियाद रखी। 10 जून 1999 को राष्ट्रवादी कांग्रेस की स्थापना हुई। लेकिन जब उनके ही लोगों पर 70,000 करोड़ का घोटाला अजीत पवार पे लगा, तो मोदी जी की मशीन में उनको सच करके और उनको ही असली राष्ट्रवादी बताने का काम किया। यह कितना बड़ा दुर्भाग्य है। साथियों, मैं कहना चाहूंगा, अकलियतों ने तो इस बार तय किया है, मुझे उस पर अधिक आवश्यकता नहीं है बात करने की। हम पूरा देश घूम रहे हैं, पूरा महाराष्ट्र घूम रहे हैं पार्टी की ओर से। आज 90% से ज्यादा अकलियतों का वोट वो जो है मोदी के खिलाफ पड़ने वाला है, उसको कोई रोक नहीं सकता है। इसलिए साथियों, जिस महाराष्ट्र को उद्धव जी ने वैभव दिया, आन दिया, शान दिया, बांध दिया, जिस बाला साहब ठाकरे ने मराठी के लोगों को, मराठी बच्चों को एक जो है वो सम्मान देने का काम किया, आज उनका ही फोटो लगाकर गद्दार जो है वो वोट मांगने का काम कर रहे हैं। साथियों, आपने देखा पिछले दिनों माननीय मनमोहन सिंह जी के बयान को किस प्रकार से प्रधानमंत्री ने तोड़ मरोड़ कर पेश किया। उनको 3 फेज के बाद पता चल गया है कि वो चुनाव हार रहे हैं। जो 300 सीटों को चुनाव हुआ है, उनको पता है कि वो 150 से ज्यादा सीटें नहीं पा रहे हैं। इसलिए वो मंगलसूत्र की बात करते हैं। वो कहते हैं कि तुम्हारी संपत्ति जिनके बच्चे ज्यादा है उनको बांट दी जाएगी। मोदी जी, अगर मुसलमानों ने ज्यादा बच्चे पैदा किया, आपको बच्चा नहीं हुआ, आप बच्चा पैदा नहीं कर पाए, तो इसमें अकलियतों का क्या दोष है? इसके लिए आप उनको जिम्मेदार क्यों ठहराने का काम करते हैं? और आपको जरा भी अगर शर्म है तो आपको चुल्लू भर पानी में डूब को मर जाना चाहिए। आप तमाम महिलाओं के मंगलसूत्र की बात करते हैं, लेकिन आप स्वयं जिसको 7 फेरे लेके आए उसके मंगलसूत्र की रक्षा नहीं कर सके। इसलिए साथियों, इस देश में कांग्रेस को मजबूत करना है, राहुल जी को करना है, शरद पवार को करना है, उद्धव जी को करना है। माननीय स्वर्गीय बाला साहब ठाकरे के सपनों को अगर पूर्ण करना है तो इन गद्दारों से सत्ता लेनी होगी। आने वाले दिनों में अरविंद सावंत जी आज हम लोगों के साथ रैली में थे। आज पूरे मदनपुरा, साकली स्ट्रीट, झूला मैदान और सारा मेघराज शेट्टी उन्होंने घूमा है। वो खुद बताएंगे कि शायद इतना बड़ा हुजूम उनके आगे पीछे कि लाखों की तादाद में उनको लोगों ने उनका स्वागत किया है। आने वाला चुनाव बिल्कुल साफ है कि आने वाले दिनों में इंडिया आघाड़ी की सरकार बनेगी और संविधान की रक्षा होगी, अकलियतों की रक्षा होगी और जनतंत्र की रक्षा होगी। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर मी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री रवींद्र बावकर यांना विनंती करतो, कृपया आपण मार्गदर्शन करा। जय काँग्रेस। आज आपले उमेदवार अरविंद सावंत साहेब, तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, स्थानिक आमदार अमीन पटेल साहेब आणि मंचावर बसलेले सर्व माझे नेतेगण आणि आमच्या पक्षाचे ब्लॉक अध्यक्ष, कार्यकर्ते, तसेच शिवसेनेचे शाखा प्रमुख आणि सगळे पदाधिकारी, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, तसेच आपचे पदाधिकारी, या सगळ्यांनी दाखवून दिलेलं आहे दक्षिण मुंबईमधली पहिली मीटिंग कशी आहे, महाविकास आघाडीचा काय जोर आहे, हा आता तुम्ही सगळेच बघतात आहे। बीजेपीने एक नारा दिला आहे 400 पार। 400 पार त्यांनी यासाठी नारा दिला आहे की काँग्रेसचा रेकॉर्ड ते तोडायला बघतात आहे। पण मी उद्धव साहेब, परत शरद पवार साहेब, केजरीवाल साहेब यांचं मी पहिले आभार मानेन आणि अभिनंदन करेल की त्यांना 400 पार करायला देणार नाही आहे। कारण राजीव गांधी साहेबांनी 404 खासदार निवडून आणले होते त्यावेळी 84 ला। तो रेकॉर्ड तोडायला बघतात आहे आणि संविधान आपलं नस्तदूज करायला बघतात आहे। त्या मोदी साहेबांना महाराष्ट्र दाखवून देईल काय आहे काय नाही ते।
आणि यापुढे ही महायुती, आपली महाविकास आघाडी आणि महायुती विधानसभेमध्ये, महापालिकेमध्ये पण त्यांना जसं महाराष्ट्रामधून सगळे उद्योग ते गुजरातला घेऊन गेले, तसेच बीजेपी फक्त गुजरातपुरती तिथे जाईल आणि गुजरातला पूर्ण बीजेपी घेऊन जावा. आम्हाला महाविकासाला पूर्ण भारत देश, आणि आता ही इलेक्शन ही तुमची आमची राहिली नाही आहे, ही जनतेची इलेक्शन झालेली आहे आणि जनता त्यांना दाखवून देईल 20 तारखेला अख्ख्या भारतामध्ये दक्षिण मुंबईचा उमेदवार हा सगळ्यात हायेस्ट मतांनी निवडून येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय काँग्रेस. धन्यवाद. यानंतर मी आदरणीय गेहलोत साहेबांना विनंती करतो, कृपया आपण सभेला संबोधित करावं. वैभवजी गेहलोत हे नुकतेच राजस्थानमधून निवडणूक लढविलेले आहेत आणि ऑल इंडिया क्रिकेट कमिटीचे सदस्य देखील आहेत आणि राजस्थान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष आहेत. दक्षिण मुंबई इस लोकसभा क्षेत्र से हमारे कैंडिडेट शिवसेना के आदरणीय अरविंद सावंत जी, महाराष्ट्र के लोकप्रिय पूर्व में मुख्यमंत्री रहे आदरणीय पृथ्वीराज जी चौहान साहब, हमारे यहाँ से कांग्रेस के एमएलए आदरणीय अमीन पटेल जी, भाई हीरा भाई देवासी जी, शिवसेना के आदरणीय श्री संतोष शिंदे जी, आदरणीय श्री रुपेश खांडके जी, आदरणीय रवि भवकर जी, हमारे सांचौर के चेयरमैन साहब आदरणीय नरेश सेठ जी, आदरणीय राजकुमार जी बाफना साहब, शिवसेना के तमाम मंचासीन तीनों पार्टियों के नेतागण, शिवसेना उद्धव ठाकरे ग्रुप, राष्ट्रवादी पक्ष आदरणीय शरद पवार साहब का ग्रुप, आदरणीय तमाम मंचासीन तमाम तीनों पार्टियों के नेतागण, उपस्थित सम्मानित मंच, आज की इस चुनावी मीटिंग में उपस्थित मेरे बड़े बुजुर्गों, भाइयों, युवा साथियों, माताएं, बहनें और विशेष तौर पे आए हुए मेरे तमाम राजस्थानी प्रवासी बंधु, मैं सबसे पहले तो आप सबको धन्यवाद देता हूं कि आप सब लोगों ने अपना कीमती समय निकाला और आज इस चुनावी मीटिंग में हम तमाम नेताओं को सुनने आप सब यहाँ पधारे हैं. मैं विशेष तौर पे मेरे राजस्थानी प्रवासी भाइयों से अपील करने के लिए आज इस मंच पे मौजूद होने आया हूँ. राजस्थानी प्रवासियों ने हमेशा, चाहे महाराष्ट्र हो, चाहे देश का कोई भी दूसरा राज्य हो, राजस्थान के प्रवासियों ने हमेशा इतने किलोमीटर दूर जाके भी हमारे राजस्थान का नाम रोशन किया है. आप लोगों ने चाहे नौकरी की हो, चाहे व्यापार किया हो, चाहे दूसरा काम धंधा किया है, आप लोगों ने हमेशा राजस्थान का मान सम्मान हमेशा ऊंचा रखा. आप लोगों ने व्यापार और नौकरी के साथ साथ राजस्थान के प्रवासियों ने जो समाज सेवा का काम किया है दूसरे प्रदेशों में आके, इसके लिए हम सबको आप पे बहुत गर्व महसूस होता है. आप सब जानते हैं कि राजस्थानी प्रवासियों ने हमेशा कांग्रेस पार्टी का साथ दिया है. यहाँ पे जिस तरीके से महाराष्ट्र में उद्धव ठाकरे जी की सरकार को गिराया गया, ये आप सब लोगों से कोई छुपा हुआ नहीं है. राजस्थान में भी कोशिश की थी दिल्ली की सरकार ने, भाजपा की सरकार ने, कि आदरणीय अशोक गहलोत जी की सरकार को गिराया जाए, मगर आप सबका आशीर्वाद साहब, आप सबका समर्थन था, जिसकी वजह से आदरणीय अशोक गहलोत साहब ने पूरे 5 साल राजस्थान में कांग्रेस की सरकार चलाई आप सबके आशीर्वाद से. ये लोकसभा चुनाव जो हो रहा है बहुत ही महत्वपूर्ण चुनाव है. मैंने जालोर, सांचौर, सिरोही लोकसभा क्षेत्र से जो दूसरे फेज का चुनाव था, मैं उम्मीदवार हूं वहां से. मेरे चुनाव प्रचार में जब मुंबई में हम राजस्थानियों से मिलने आए थे, राजस्थानी प्रवासियों से मिलने आए थे, तो मुझे खुशी है कि आज मैं अरविंद सावंत जी के लिए प्रचार करने के लिए यहाँ मौजूद हूँ. उस वक्त आदरणीय अमीन पटेल जी जो विधायक हैं, उन्होंने भी मेरे लिए प्रचार किया था. हमने विल्सन कॉलेज ग्राउंड पे, आप सब राजस्थानियों को ध्यान में होगा कि आप लोगों ने बहुत बड़ी सभा करी मेरे चुनाव के लिए. और अब जब ये चौथा 5वां फेज होने जा रहा है, जिसमें साउथ मुंबई की सीट भी है, मुझे खुशी है कि मैं अरविंद सावंत जी के लिए, आदरणीय तमाम जो दूसरे कैंडिडेट्स हैं इस पूरे मुंबई में, उनके लिए आप सब राजस्थानों से अपील करता हूं कि आप लोग अपना कीमती वोट, जहां जहां इंडिया अलायंस के उम्मीदवार हैं उनको आप लोग अपना समर्थन दें, अपना आशीर्वाद दें,
क्योंकि बहुत ज़रूरी है कि देश में जिस तरीके के हालात चल रहे हैं, अभी पूर्व वक्ता जिस तरीके से कह रहे थे, इमरजेंसी डिक्लेयर नहीं हुई, डिक्टेटरशिप डिक्लेयर नहीं हुई, मगर वो सारे काम हो रहे हैं जो इमरजेंसी और डिक्टेटरशिप में होते हैं। तो आप सब लोगों से अपील है मेरी कि जिस तरीके से हालात है और पूरे राजस्थान में जिस तरीके से चुनाव हुए हैं, मैं कहना चाहता हूं कि राजस्थान में भी हम लोग अच्छी संख्या में इस बार सीटें जीतने जा रहे हैं आप सबके आशीर्वाद से। आप सबका सहयोग, आप सब राजस्थानियों का आशीर्वाद रहेगा तो निश्चित तौर पे पूरे महाराष्ट्र के अंदर भी आप सब राजस्थानियों के सहयोग से, आप सब लोगों के सहयोग से हम महाराष्ट्र में भी अच्छी सीटें जीतने जाएंगे। मैं पुनः अरविंद सावंत जी जो हमारे इंडिया अलायंस पार्टनर के कैंडिडेट हैं यहाँ पे, मैं उनको बहुत बहुत शुभकामना देता हूँ और आप सब लोगों से अपील करता हूँ कि आप सब लोग अपना कीमती वोट दें। आने वाले 20 तारीख को यहाँ पर जब वोट डालेंगे, आप सबके आशीर्वाद और आप सबके सहयोग से निश्चित तौर पे अरविंद सावंत जी भारी बहुमत से जीतेंगे। बहुत बहुत धन्यवाद। जय। या ठिकाणी आदरणीय जयंत पाटील साहेबांचं आगमन होत आहे। आता मी राजापूरच्या माजी आमदार तो हुस्नबानू खलिफे यांना विनंती करतो, कृपया आपण उपस्थितांना संबोधित करावं। आजच्या या सभेसाठी उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजजी, या ठिकाणी या विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय जयंत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले, सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं हार्दिक स्वागत। आणि आता तिसऱ्यांदा लोकसभेला आपण निवडून देणार आहोत ते आपले अरविंदजी आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, समाजवादी आणि आप पक्षाचे सर्व नेते आणि खास करून मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आपण सगळे बंधू भगिनी, तुम्हाला माझा मानाचा मुजरा। मी तुम्हाला याच्यासाठी मुजरा करते की मला माहित आहे की तुमच्या एकेकाच्या मागे 1000, 2000, 5000 मतं आणण्याची हिंमत आहे आणि तेवढी मतं तुम्ही आणणार आहात आणि अरविंद भाईंना परत तिसऱ्यांदा हॅट्रिक करायला लावणार आहे। अरविंद भाई, तुम्ही काही घाबरू नका। तुमच्या समोर उभा उमेदवार कोण आहे, तो किती मिंदा आहे आणि काय आहे ते सर्वांना माहित आहे, त्यामुळे तिची शामतच नाही तुमच्या समोर उभी राहायची। आणि आजची ही निवडणूक ही जनतेने हातात घेतली, या माझ्या भगिनीने हातात घेतलेली आहे, या माझ्या युवकांनी हातात घेतलेली आहे, कष्टकऱ्यांनी घेतली, शेतकऱ्यांनी घेतली, यांनी स्वतः हातात घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे ही निवडणूक तुम्हाला अतिशय नेहमीपेक्षा सोपी जाणार आहे। मी आत्ताच कोकणातून आले, कोकणात पण आम्ही आता निवडणूक 7 मेला केली। मला सांगायला अतिशय आनंद होतोय की या वेळेला आम्हाला गाड्या रिक्षा करून लोकांना मतदान केंद्रावर आणायची गरजच भासली नाही। स्वतःहूनच लोक येत होते, कारण एकच ठास नव्हती त्यांची की कुठच्याही परिस्थितीत या सरकारला हद्दपार करायचं, ठेवायचं नाहीये। आणि आता याच्यासाठी तुमचं मत हे फार महत्वाचे आहे। मगाशी रायनबाईंनी बोलले आपल्याला की किती महत्वाचं आहे, कारण तुमचं एक मत हे नुवा अरविंद भाईला जात नाही, तुमचं मत काँग्रेसच्या सोनियाजींना जाणार आहे, तुमचं मत काँग्रेसच्या राहुलजींना जाणार आहे, तुमचं मत राष्ट्रवादी पक्षाच्या शरदचंद्र पवार साहेबांना जाणार आहे, तुमचं मत ज्यांना धोका करून खुर्चीवरून उतरवलं त्या उद्धवजींना जाणार आहे आणि या सर्वांना जाणारं मत हे तुमचं अतिशय महत्वाचं आहे। आणि या सगळ्यांची मिळून जी इंडिया आघाडी झाली ती वज्रमुठ आहे आणि या वज्रमुठीचं एकच ध्येय आहे, मोदी सरकार हद्दपार। आणि याच्यासाठी आपण सगळे लढतो। आता ही मुंबईची निवडणूक ही महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा आहे आणि आता यांना कळून चुकलंय
की कुठच्याही परिस्थितीत परत आपलं सरकार येणार नाही. म्हणून यांनी शेवटचं अस्त्र बाहेर काढलंय आणि ते हिंदू मुसलमान करायला सुरुवात केली. पण बंधू भगिनीनो, आपल्याला इतिहास माहित आहे, आपण इतिहास घडवलाय. आपण काँग्रेस पक्षाचे, शिवसेनेचे, राष्ट्रवादी पक्षाचे आहोत. आपण इतिहास घडवलाय. केव्हा परकीय आक्रमण येतं तेव्हा आमच्याकडे हिंदू मुसलमान धर्म जात भेद काही नसतं. आम्ही सगळे एक होतो आणि एकत्र येऊन लढतो आणि त्यांचा प्रतिकार करतोय. तुम्हाला मी आठवण करून देते की जेव्हा मिठावर टॅक्स बसवला, गांधीजींनी एक हाक दिली आणि सत्याग्रहाने आंदोलन चालू केलं. संपूर्ण भारत देशातील सर्व पंथाचे, सर्व जातीचे, सर्व धर्माचे लोक एकत्र आले आणि ब्रिटिशांना हकललं. हे काय घेऊन बसलाय, यांची काय शामत आहे? दुसरं तुम्हाला उदाहरण देते. जेव्हा मुघलांचं आक्रमण होत होतं, जेव्हा आदिलशहाचं आक्रमण होतं, तेव्हा शिवबानी काय केलं? सर्व जाती धर्माचे, सर्व जाती पगडीचे सर्व लोक जमा केले. ते फक्त मावळे होते. कोणी हिंदू मावळा नव्हता, कोणी मुस्लिम मावळा नव्हता, कोणी 12 बलुतेदार मावळा नव्हता. त्या सर्व मावळ्यांनी मिळून सर्व आक्रमणं पत्रवून लावली. त्याप्रमाणे आता आपण सर्व पक्षाच्या लोकांनी मिळून हे आपल्यावर आलेलं आक्रमण उलथवून टाकायचंय, यांना तडीपार करायचंय. आणि याच्यासाठी मी तुम्हाला सर्वांना विनंती करते की सर्वांनी एकत्र येऊन 20 मेला फक्त मशाल आणि मशाल हेच चिन्ह दाखवायचे. आणि तुम्हावर सर्वात मोठी जबाबदारी ही आहे की समोरच्या पार्टीचं निशाणी धनुष्यबाण आहे, होय ना? हो, त्यांची धनुष्यबाण आहे. त्यामुळे पारंपरिक नाही समोरच्या पार्टीची विरुद्ध पारंपरिक मतदार जो आहे तो कुठेतरी फसेल, कुठेतरी वचकून, कारण त्यांना सवय झालेली आहे धनुष्यबाणावर शिक्का मारायची. त्यामुळे घरोघरी जाऊन तुम्ही सर्वांना सांगा की यावेळीचं आपली निशाणी काय आहे? मशाल आहे. त्यामुळे मशालीवर जास्त तुम्ही जोर द्या आणि मशालीचा प्रचार करा. अरविंदबाई, मी आजच तुम्हाला सांगते, तुम्ही निवडून आल्यात जमात, त्याच्याबद्दल शंका नाही. आणि समोरच्या या माझ्या माता भगिनी आणि बंधू तुम्हाला निश्चितपणे विजयी करतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. या ठिकाणी लोकांना सांगायची गरज नाही, लोकांच्या मनामनात भरलेली आहे मशाल, मशाल आणि मशाल. आता मी मुंबादेवीचे लोकप्रिय आमदार श्री अमीनभाई पटेल यांना विनंती करतो, कृपया आपण मार्गदर्शन करावं. दक्षिण मुंबई के लोकप्रिय उम्मीदवार हमारे और आपके सबके हरदिल अजीज भाई अरविंद सावंत जी आज इस विशाल जनसभा को संबोधित करने के लिए महाराष्ट्र के माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चौहान साहब, राष्ट्रवादी शरद पवार जी के पार्टी के कद्दावर नेता, हमारे लीडर एक्स फाइनेंस मिनिस्टर जयंत पाटिल साहब, खास राजस्थान से अपना कर्ज उतारने के लिए इलेक्शन लड़के वापस आकर प्रचार करने के लिए मैदान में उतरने वाले वैभव गेहलोत साहब, राजकुमार बाफना जी, हीराबाई देवासी जी, अरुण दूधगरकर जी, राष्ट्रवादी कांग्रेस के ऑल इंडिया के प्रवक्ता भाई नसीम सिद्दीकी जी, हमारी बहन उस्मा बानू खलीफे जी, निजामुद्दीन राइन साहब, नरेश शेख साहब, पृथ्वी जैन साहब, हमारे इस इलाके के अध्यक्ष रवि बाकर साहब, हमारे शिवसेना के सालवी जी, संतोष जी, जावेद जुनेजा जी नगर सेवक, मंच पर उपस्थित माजी नगर सेविका योगेंद्र सालेकर जी, मेरे सामने बैठे मेरे बुजुर्गों, दोस्तों, भाइयों और बहनों, फानूस बनकर जिसकी हिफाजत खुद हवा करे, फानूस बनकर जिसकी हिफाजत खुद हवा करे, वो शम्मा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे। ये
जो आज यहां पर रोशन है, जो मशाल आज दक्षिण मुंबई में जगमगा रही है, वो मुंबई से महाराष्ट्र, महाराष्ट्र से दिल्ली जाने के लिए तैयार है। मुझको पूरा यकीन, पूरा भरोसा है आप लोगों पर कि आपकी ताकत, वोट में परिवर्तन होगी और अरविंद सावंत जी जीतकर पार्लियामेंट में जाएंगे। यह मुंबा देवी का इतिहास है कि उनका आशीर्वाद जिसको मिलता है वो दिल्ली जाता है और उस पार्टी की सरकार बनती है। 1999 में जयवंतीबेन मेहता यहां से जीतकर पार्लियामेंट में गई थी, बीजेपी की सरकार बनी थी। 2004 में मिलिंद देवड़ा जीतकर गए थे, कांग्रेस की सरकार बनी थी। फिर 2009 में मिलिंद देवड़ा जीतकर गए थे, मंत्री बने थे और कांग्रेस की सरकार बनी थी। उसके बाद में बैटिंग करने आए अरविंद सावंत जी। उसके बाद में उन्होंने 2014 में यहां से बाजी मारी और बीजेपी की एनडीए की सरकार बनी। उसके बाद में 2019 में फिर अरविंद सावंत जीत कर गए, मंत्री बने, दिल्ली में एनडीए की सरकार बनी। अब की बार 2024 में फिर से अरविंद सावंत जीत के जाएंगे, मंत्री बनेंगे और दिल्ली में इंडिया की अलायंस की सरकार बनेगी। यहां का यह इतिहास है कि जो भी कैंडिडेट जीतता है वो अपनी आवाम के लिए काम करता है, अपने मतदाताओं के लिए काम करता है। आज अरविंद भाई स्टेज पर बैठे हैं, मैं कांग्रेस का आमदार उनके सपोर्ट में उनके लिए वोट मांगता हूं, मगर इससे पहले मेरी अरविंद भाई से, पृथ्वीराज चौहान साहब, पिछले 11 साल से मुलाकात है। जब अरविंद भाई खासदारकी का चुनाव नहीं लड़े थे, अक्सर मंडलों में मुलाकात में ये मिलते थे। जब ये जीत के आने के बाद में कभी भी अरविंद सावंत जी ने मुझको अगर फोन किया, ये अलग पार्टी से थे, मैं अलग पार्टी से था, मगर मतदानों का ध्यान रखते हुए, यहां के अवाम का ध्यान रखते हुए अरविंद सावंत ने अगर जब भी मुझको फोन किया, बोला अमीन भाई ये बिल्डिंग के अंदर फंड देना है, मैंने उसी वक्त उनको बोला कि यहां भेजिए, अभी काम करके देता हूं। उसी तरह से मैं कांग्रेस का आमदार होने के बाद जब भी मैंने इनसे कहा कि अरविंद भाई आपकी खासदार निधि की नागपाड़ा में जरूरत है, उमरखाड़ी में जरूरत है, कुंभरवाड़े में जरूरत है, इन्होंने कभी इनकार नहीं किया। आज मन पे योगेंद्र सालेकर बैठी हुई है, नगर सेवक थी, शिवसेना से थी, मैं कांग्रेस का आमदार था, मगर बहन योगेंद्र सालेकर ने जब भी काम बोला वो अमीन पटेल ने किया, क्योंकि वो योगेंद्र सालेकर का काम नहीं था, वो शिवसेना का काम नहीं था, यहाँ के मतदाताओं का काम था। हमने एक साथ कंधे से कंधा मिलाकर इन लोगों की खिदमत की है। आज इस एरिया को विकास की जरूरत है, आज इस एरिया को विकास की जरूरत है। या बाजू में भिंडी बाजार रीडेवलपमेंट हो रहा है, हम अरविंद भाई मिलकर और सब लोग मिलकर इसको रीडेवलपमेंट करते हैं। हमने कमाटीपुरा रीडेवलपमेंट की बात उठाई है। मैं आज आपके सामने पहली बार अरविंद भाई को सामने रख के, पृथ्वीराज चौहान जी, जयंत पाटिल जी को सामने रख के बात करता हूं कि आने वाले दिनों में कुंभारवाड़ा में रीडेवलपमेंट होगा, आलीशान घर बनेंगे, आपके लिए यह काम होगा। कुछ ही देर में आदित्य ठाकरे साहब आने वाले, मैं जानता हूं कि आप जो है पृथ्वीराज चौहान साहब को, अरविंद सावंत जी को, जयंत पाटिल जी को और आदित्य ठाकरे जी को सुनने आए हैं। जयंत पाटिल जी, जो बड़ी बड़ी कंपनी होती है जिसमें लोग निवेश करते हैं, उसकी रेटिंग होती है, बड़ी बड़ी कंपनी क्रिसिल और उनको रेटिंग करती है, तो जो कंपनी AAA+ होती है, AAA+, जैसे टाटा हो गए, जैसे बिरला हो गए, लोग उसमें निवेश करते हैं। यहां पर आपके पास AAA है, आदित्य ठाकरे है, अरविंद सावंत है, अमीन पटेल है, AAA है, उसके साथ में AAA+ है, आदरणीय शरद पवार जी है, आदरणीय उद्धव बाला साहब ठाकरे जी है, आदरणीय पृथ्वीराज चौहान साहब है। ऐसा नुमाइंदा, ऐसी पार्टी अगर आप चुन के दिल्ली में जब जाएंगे तो आप सोच सकते हो कि विकास की यहां पे गंगा बह जाएगी। इस विकास को कोई रोक नहीं पाएगा। पिछले दिनों में बहुत सारी गारंटी की बात हुई है, मैं गारंटी के ऊपर बात करना चाहता हूं।
क्योंकि इंडिया अलायंस को ही सिर्फ गारंटी पे बात करने का हक है और किसी को गारंटी पे बात करने का हक नहीं है। जो जो वादे पिछले 10 साल में लोगों से किए गए, ये सरकार ने एक भी पूरा नहीं किया है। मगर जबकि इंडिया अलायंस ने आपके सामने अगर कोई गारंटी दी है, उसको पूरा किया गया है। सम्माननीय आदित्य ठाकरे जी यहां पे आ चुके हैं। बड़ी जोर खरोश से तालियों के साथ उनका स्वागत किया जाए, नारों के साथ उनका स्वागत किया जाए। आदित्य ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख, माजी मंत्री आदरणीय श्री आदित्यजी ठाकरे यांना मी विनंती करतो, कृपया आपण छत्रपतींना पुष्पहार अर्पण करावा। आदरणीय शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख आदित्य साहेब यांना मी विनंती करतो, कृपया आपण छत्रपतींना पुष्पहार अर्पण करावा। गो ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की। आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण यांना मी विनंती करतो, कृपया आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय घटनेचे शिल्पकार यांना पुष्पहार अर्पण करावा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो। मी आदरणीय जयंत पाटील साहेबांना विनंती करतो, कृपया आपण शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा। माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा। आइए जिसको आप लोग बेसब्री से सुनने के इंतजार में थे, वो घड़ियां कुछ ही देर में खत्म होने वाली। मेरे बाद सिर्फ 4 लोग ही बोलने वाले हैं। आदित्य ठाकरे जी आप यहां आए हैं। आदित्य जी, आपके माध्यम से मैं लोगों को एक शेर कहना चाहता हूं। बड़े कम ज़र्व होते हैं ये गुब्बारे, बड़े कम ज़र्व होते हैं ये गुब्बारे, चंद सांसों में ही फूल जाते हैं। जब उरूज पाते हैं तो ये कमीने अपनी औकात भूल जाते हैं। मैं बात कर रहा था गारंटी की। जब भी इंडिया अलायंस के माध्यम से आप लोगों को गारंटी दी गई है, इस देश में उस गारंटी को पूरा किया गया है। इससे पहले जो लोगों ने जो जुमले वादे किए, वो सब जुमले हो गए। खुद खुल के बोले ये तो एक जुमला था। मगर जब कर्नाटक में चुनाव हो रहा था, राहुल गांधी जी ने जो गारंटी दी, राहुल जी ने जो आश्वासन दिया कर्नाटका की असेंबली के इलेक्शन में, पहली कैबिनेट मीटिंग के अंदर उसको पूरा किया गया। जब तेलंगाना में चुनाव हुए, राहुल जी ने जो आश्वासन दिया, जो वादे किए, जो गारंटी दी, पहली कैबिनेट मीटिंग में पूरी की गई। आज महा विकास आघाड़ी जो है वो इंडिया अलायंस के गठबंधन के अंदर है। और जो गारंटी उन्होंने दी है, ये 5 गारंटी,
ये 5 गारंटी जो उन्होंने दी है उसके अंदर महिलाओं का अधिकार है, उसमें युवाओं का अधिकार है, उसमें जो कामगार है उनका अधिकार है, उसके अंदर जो व्यापारी है उनका अधिकार है। मैं बड़ी जिम्मेदारी के साथ आप लोगों को एक बात कहना चाहता हूं कि ये जो हिस्सेदार न्याय है, किसान न्याय है, नारी न्याय है, युवा न्याय है, श्रमिक न्याय है, ये गारंटी का ये पर्चा आप एक एक वोटर अपने पास संभाल के रखिए। जिस दिन इंडिया अलायंस की सरकार आएगी देश में, ये पहली कैबिनेट मीटिंग के अंदर इस गारंटी को मान्यता दी जाएगी। पहली मीटिंग में किसी वजह से ये गारंटी अगर अमल में नहीं आती है तो अमीन पटेल दोबारा कभी इलेक्शन नहीं लड़ेगा। मैं राजनीति से इस्तीफा दे दूंगा अगर ये गारंटी नहीं आती। ये वादा है इंडिया अलायंस का, ये वादा है एनडीए का, ये वादा है राहुल गांधी का, ये वादा है शरद पवार साहब का, ये वादा है उद्धव बाला साहब ठाकरे का, ये वादा है अरविंद केजरीवाल का। जो 5 गारंटी है जिसके अंदर 25 गारंटी दी गई है, जो 5 जो हेड है वो आप सबको मिलेंगे। ये गारंटी आपको अपने घर को ले जाना है। मैं अपनी बात खत्म करने के पहले इस इलाके की जो दिल है उसके ऊपर बात करना चाहता हूं। ये मुंबा देवी है, ये कुमारवाड़ा है, ये मौलाना आजाद रोड है, यहां पर गंगा जमनी तहजीब है। यहां पे हिंदू और मुसलमान कंधे से कंधा मिला के काम करता है। सर आपके आने के पहले मैंने बोला ये जो कैंडिडेट है वो ट्रिपल है। एक ये आदित्य ठाकरे का है, दूसरा अरविंद सावंत का है, तीसरा अमीन पटेल का है, और उसको जो ट्रिपल है वो एक शरद पवार साहब का है, एक उद्धव बाला साहब ठाकरे का है, तीसरा पृथ्वीराज चौहान का है। इस तरह का कैंडिडेट आपके पास है। यहां पे गंगा जमनी तहजीब की मैं बात करता था, यहां पर गोल्ड लेवल का मंदिर है। हमारे भाई जो है यहां आते हैं, यहां पे श्रद्धा से अपना सर झुकाते हैं, अपनी पूजा अर्चना करते हैं। 2 मिनट के रास्ते पे अगर हम चले जाते हैं तो इस्माइल शाह कादरी बाबा की मजार है, वहां पर भी लोग जाकर अपनी श्रद्धा से फूल पेश करते हैं। थोड़ा आगे चले जाइए इस्लामपुरा में तो मस्जिद है, यहाँ पे बहुत ही प्यार भरा माहौल है, लोग मिल के रहते हैं। मेरी आपसे बात खत्म करने के पहले एक ही मुअद्दबाना गुजारिश है, एक ही इल्तिजा है, एक ही रिक्वेस्ट है, आप वोट देंगे। मेमनों में हमारे नसीम सिद्दीकी साहब यहाँ आए हो, जानते हैं एक बात है, दे दे, दिला दे या देने वाले का घर बता दे। आपको वोट देना है, दिलाना है और लोगों को साथ में लेके पोलिंग बूथ पे जाना है। मैं जानता हूं या आप अपनी काम में पूरी तरह से उतरेंगे। अरविंद भाई जीतेंगे, अरविंद सावंत जीतेंगे, इसके मन में यहां पर मुंबा देवी में और दक्षिण मुंबई में किसके दिल में कोई शंका नहीं है। मगर मेरी हाथ जोड़ के आपसे रिक्वेस्ट है कि मुंबई के अंदर सबसे ज्यादा अगर मार्जिन हो तो अरविंद सावंत की हो। यह बड़ी बात है, यह एनडीए के लिए बड़ी बात है, यह इंडिया अलायंस के लिए बड़ी बात है, क्योंकि एक पल की गलती सदियों को तकलीफ में डाल देती है। मैं एक बात के साथ अपनी बात खत्म करना चाहता हूं कि तारीख की नजर ने देखा है वो मंजर भी, तारीख की नजरों ने देखा है ये मंजर भी कि लम्हे ने खता की और सदियों में सजा पाई है। 10 साल निकल गए, 10 साल निकल गए, लोग परेशान है, लोगों के पास रोजगार नहीं है, लोगों के पास सुरक्षा नहीं है। आज दौर आया है, आप नया इतिहास लिखने जा रहे हो, आपका एक वोट इतिहास लिखेगा और इस देश के अंदर बाबा साहब अंबेडकर का संविधान का एक एक शब्द अमल में लाया जाएगा। इस देश में सुकून होगा, इस देश में तरक्की होगी, इस देश में महिला सुरक्षित होगी, इस देश में लोगों को रोजगार मिलेगा। मैं अपनी बात खत्म करता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, खुदा हाफिज। यानंतर आपल्या समोर महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार उत्कृष्ट संसदपटू सन्माननीय अरविंद गणपत सावंत हे आपले विचार व्यक्त करणार आहेत। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज
संविधान करते परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो। आणि माझ्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं उमेदवार म्हणून पहिल्यांदा मोठी जाहीर सभा होते। त्या सभेला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्याचे पूर्व मुख्यमंत्री सन्माननीय आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब, सन्माननीय भारतीय या सगळ्या विचारांचा एक वेगळा जेव्हा या देशामध्ये तुकडे पाडण्याचा प्रयत्न केला पण निष्ठेने उभे राहिले, तसं राष्ट्रवादी काँग्रेसचे पण तुकडे करण्याचा प्रयत्न केला पण जे निष्ठेने उभे राहिले ते सन्माननीय जयंतराव पाटील साहेब आणि तुम्हा सर्वांचं लाडकं नेतृत्व, उद्याचं महाराष्ट्राचं भवितव्य सन्माननीय शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित माझे मित्र ज्यांनी आता जोरदार भाषण केलं, अमीन पटेल साहेब, आमदार रईसेक आले नाहीत पण रवी बावकर, सुरेखाताई पाटील, रुपेश काटकेजी, रुक्साना मेसानिया, वैभव गेलोजी, इरा देवासी, हुस्नबेन खलिफे, नरेश शेठ, निशामुद्दीन दाई, अरुणबाई दुधवडकर, राजकुमार बापना उपस्थित खर तर धगधगत्या मनानं आणि उद्या क्रांती करायची आहे असा विचार घेऊन उपस्थित असलेल्या निष्ठावंत बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, खर तर मी काय बोलावं असं विचारत आहे कारण सगळेच इथे दिग्गज बसलेत आणि जेव्हा आशीर्वाद देण्यासाठी एवढी माणसं येतात तेव्हा आपल्याला काय करायचंय, इकडेही आशीर्वाद इकडेही आशीर्वाद, फक्त माझा विजयच आहे, बाकी काय करायचंय आपल्याला। फक्त एकच सांगेन, तुम्हाला अभिमान वाटेल, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी मला उमेदवारी दिल्यानंतर 2014-2019 तिसऱ्यांदा मला उमेदवारी दिली जाते आणि तिसऱ्यांदा उमेदवारी देणं म्हणजे माझा सन्मान केला असं मी समजतो। ते काम केलंय ते तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय। बाबा तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, महाराष्ट्रावरचा अन्याय मी तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये, तुम्ही दिग्गज आहात, पण ज्या पद्धतीने माझ्या मुंबई मतदारसंघात आदरणीय उद्धवजींनी मुंबईला एक स्वप्न दिलं होतं, ते कोस्टल रोडचं, थीम पार्कचं आणि मुंबईच्या पूर्व किनाऱ्याच्या विकासाचं, गिरण्यांच्या मोकळ्या जागण्यावर जमिनीवर विकास, कुठला उद्योग करण्याचं, पडक्या चाळींचा नवीन पुनर्विकास करण्याचं, हे सगळं साकार करण्यासाठी मी गेली 10 वर्ष झगडत राहिलो आणि त्यासोबत महाराष्ट्राच्या अस्मितेला पण जपत राहिलो। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी करत राहिलो। नाना शंकर शेटांचं नाव मुंबई टर्मिनसला द्या हे सांगत राहिलो, भांडत राहिलो, पण मोदी सरकारनं प्रत्येक गोष्ट फाईल त्यांच्याकडे गेली तर जी महाराष्ट्राच्या हिताची असेल ती कुणाला तरी क्रेडिट मिळणार असेल, एक काम झालं तर उद्धवजी ठाकरे साहेबांची पाठ थोपटली जाईल असं वाटत असेल तर ती फाईल रोखली। आणखीन एक आठवण फक्त सांगतो, कोविड विसरू नका बरं। त्या कोविड मध्ये उभ्या देशात हातकार माजला होता तेव्हा एक माणूस या देशामध्ये महाराष्ट्राचे प्राण वाचवत होता, त्या माणसाचं नाव आहे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे। ते मुख्यमंत्री होते, हे सगळ्यात त्यावेळेला होते, महाविकास आघाडीचं सरकार होतं, राजेश टोपे बरोबर होते, पण एक इतक्या डेडिकेटेड किंवा एखादे फोकस करून काम करणं, लक्ष देऊन काम करणं, तिकडं गुजरातमध्ये अँब्युलन्स मधनं प्रेतं पडत होती, युपी मध्ये गंगा नदी प्रेतानं वाहत होती, इथं महाराष्ट्रात मात्र प्राण वाचवत होते। या सगळ्या गोष्टींचा विचार करताना महाराष्ट्रावर खरंच प्रचंड अन्याय झालेला आहे। उद्योगांच्या बाबतीत तर आदित्यजी भरपूर बोलत असतात, पण मी आज तुम्हाला एकच वाक्य सांगणार आहे, हा अंधकार आहे सगळ्या बाबतीत, कारभाराचा अंधकार आहे, अत्याचाराचा अंधकार आहे, न्यायाचा अंधकार आहे। आणि म्हणून सुरेश भटांच्या कवितेच्या 2 ओळी सांगून मी माझं भाषण संपवतो। उषक्काल होता होता काळ रात्र आली, अरे पुन्हा आयुष्याच्या, जोरात आलं पाहिजे, अरे पुन्हा आयुष्याच्या तीच मशाल घेऊन विस्तार केला जा आणि बटनावर पहिल्या नंबरचं बटन दाबून महाविकास आघाडीचा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक निष्ठावंत पाईक म्हणून आपण मला निवडून द्याल अशी आशा बाळगतो आणि आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। यानंतर शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख सन्मान्य आदित्यजी ठाकरे साहेबांना विनंती करतोय की या ठिकाणी या सभेला संबोधित करावं।
जय महाराष्ट्र. आत्ताच खासदार आणि भावी खासदार अरविंद सावंत साहेबांनी सांगितलं की ते विचारात पडलेले आहेत की किती बोलायचं, आणि मी मागून त्यांना सांगितलं की तुम्ही इथे बोलूच नका, बोलायचं ते परत एकदा संसद भवनातच बोला. 4 जूनला इंडिया आघाडीचं सरकार बनतंय म्हणजे बनतंय. 6 जानेवारीला आपली पहिली सभा झाली होती. दक्षिण मुंबई मतदारसंघाची उमेदवारी घोषित झाली नव्हती तरी देखील आम्हाला सगळ्यांना माहिती होतं की अरविंद सावंत साहेब हॅट्रिक मारायला निघालेले आहेत आणि आपण सर्व त्यांच्या सोबत उभं राहणार. आपल्याकडे प्रचार करायची गरज किती आहे, काय आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मला वाटत नाही की दक्षिण मुंबई दुसरा कुठचाही विचार करेल 20 तारखेला मशालीचंच बटन दाबेल. पण तरी देखील काही गोष्टी चर्चेत आणणं गरजेचं असतं, काही गोष्टींवर बोलणं गरजेचं असतं, काही गोष्टी सांगणं गरजेचे असतात. कारण खूप वेळा असं होतं की भाजपचे लोक हे येऊन आपल्या घरी बसतात किंवा आपल्या व्हॉट्सअपमध्ये येतात, आपल्या सोशल मीडियावर येतात. हल्ली मी पाहतोय गुगल ऍड त्यांनी वाढवलेले आहेत, युट्यूबचे ऍड वाढवलेले आहेत. आणि 4 महिन्यापूर्वी जे ते सांगत होते की अब की बार 400 पार, ही परिस्थिती तर राहिली नाहीये. देशातलं चित्र बदलत चाललेलं आहे, परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत. कुठच्याही राज्यात जा तुम्ही, आता एकच नारा आहे, अब की बार, अब की बार, अब की बार. तडीपार होत चाललेलं आहे, भाजपा साफ होत चाललेली आहे. आणि मी हे मुद्दामून तुम्हाला सांगत आलेलो आहे, सतत प्रत्येक सभेत सांगतो, मी प्रत्येक जिल्ह्यात जातो, प्रत्येक मतदारसंघात जातो तेव्हा सांगत असतो. कारण भाजपवाले थोडं आपल्या मनावर खेळण्याचा प्रयत्न करतात, एक मानसिकता बनवण्याचा प्रयत्न करतात. घरोघरी येतील तुमच्या पुढच्या 4-5 दिवसात. कमळचं फूल येईल, कमळचं फूल आलं की चिखल पण येतोच, कारण कीचड़ में ही कमल खिलता है. तो चिखल घरी येऊ देऊ नका, चिखल घरी येऊ देऊ नका. पण घरी आलाच आणि तुम्हाला सांगितलं की तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला का मतदान करताय, तुमचं मत फुकट जाणार आहे. काँग्रेसला का मतदान करताय, तुमचं मत फुकट जाणार आहे. आम्ही तर 400 पार आहोत. त्यांना जरा घरी तुमच्या घ्या, बसवा, चहा किंवा कोको कोला वगैरे द्या, थंड द्या त्यांना, आणि त्यांना सांगा दादा किंवा ताई तुम्ही मला सांगा जरा 400 पार तुम्ही कुठून येत आहात. कदाचित अमेरिकेतून 400 पार होत असतील तुमचे, कदाचित चायना ज्याच्या विरुद्ध तुम्हाला बोलायची काडी मात्र हिंमत नाहीये तिथून येत असतील, कदाचित चंद्रावरनं तुमचे 400 पार होत असतील. पण आमच्या भारतामध्ये, आमच्या हिंदुस्थानमध्ये 400 पार बिलकुल येऊ शकत नाहीत. ही सत्य परिस्थिती आहे. काँग्रेसचाच नारा मी परवाकडे ऐकला. काँग्रेसने एक नारा दिलाय भाजपासाठी, आता साऊथ से साफ आणि नॉर्थ में हाफ. ही खरी परिस्थिती आहे. आज तुम्ही दक्षिण भारतात पहा परिस्थिती काय आहे ना. केरळमधून 1 सीट येते भाजपाची, ना तमिळनाडूमधून येते. कर्नाटकामध्ये जेवढ्या भाजपाचा सीट होत्या त्याच्यातून 5% पण येणार नाही, कारण 40% तर सरकार होतं तिथे. तसंच आपण पाहिलं तर आंध्र आणि तेलंगणामध्ये देखील भाजपाला मतदान होणार नाहीये. उत्तर भारतात पाहिलं, ईशान्य भारतात पाहिलं तर चित्र देखील तसंच आहे. जे आपल्याला वाटत असतं की अरे नाही, खालतून जरी सीट आल्या नाहीत, दक्षिण भारतातून सीट आल्या नाहीत तरी वरतून जिंकतील, उत्तर प्रदेशमधून जिंकतील, राजस्थानमधून जिंकतील. आत्ताच गेहलोत साहेब इथे होते, म्हणजे अशोक गेहलोत साहेब म्हणजे सुपुत्र वैभवजी. तुम्ही त्यांना विचारा, ते स्वतः देखील निवडणुकीत उभे आहेत. मला जो रिपोर्ट आलेला आहे, फीडबॅक आलेला आहे, मागच्या वेळी भाजपने राजस्थानमध्ये 26 पैकी 26 जागा जिंकल्या होत्या. यंदा भाजपा कमी होऊन काँग्रेस कमीत कमी 10 ते 12 सीट तिथे जिंकत आहे. तेच मध्य प्रदेशमध्ये परिस्थिती आहे. बिहारमध्ये माझ्याच वयाचे तेजस्वी यादव आहेत, लढत आहेत. आपल्याकडे जशी गद्दारी झाली तसं तिथे देखील जदयूने त्यांना धोका दिला. चांगलं सरकार, चालणारं सरकार पाडलं, नोकऱ्या देणारं सरकार पाडलं, विकास करणारं सरकार पाडलं, आणि भाजपला पाठिंबा देणारं सरकार त्यांनी बनवलं. आणि बनवल्यानंतर देखील आपण पाहत असाल, जे राष्ट्रीय जनता दल, जे तेजस्वी यादव यांचा पक्ष 2019ला 1 सीट त्यांना मिळाली होती, यावेळी 2024ला कमीत कमी 15 सीट घेऊन दिल्लीकडे चाललेले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये ही परिस्थिती ऐकण्यासारखी आहे, फार इंटरेस्टिंग परिस्थिती झालेली आहे. अरविंद सावंत साहेब, आपल्याला माहिती आहे जम्मू काश्मीरमध्ये जेव्हा 370 कलम काढला होता, आपण पण पाठिंबा दिला होता, आपण तो दिवस साजरा केला होता. आपला पण हेच विचार होता की 370 कलम या देशात नको. पण त्यावेळी जम्मूचं राज्य बनवलं, काश्मीरचं राज्य बनवलं, लडाखला केंद्रशासित राज्य केलं. आज परिस्थिती अशी आहे, जे आपल्याला भाजपाने सांगितलं होतं 5 वर्षापूर्वी की आतंकवाद संपणार, तिथे सुख शांती समृद्धी होणार, सगळं काही चांगलं होणार, तिथे
आज आपण पाहतोय काश्मीरमधून भाजप निवडणूक लढतच नाहीये. जर सगळं काही चांगलं झालं असेल, तिकडच्या लोकांचं भलं झालं असेल, तर मग का तुमच्यात निवडणूक लढण्याची हिंमत नाहीये? लडाखमध्ये जे केंद्रशासित राज्य केलं, त्याला सांगितलं होतं तुम्हाला पूर्ण अधिकार मिळतील, तुमचे मुख्यमंत्री मिळतील. आज आपण पहा 5 वर्षानंतर सोनम वांगचुक नावाची व्यक्ती 21 दिवस उपोषण करत आहे. 30 ते 40 हजार लोक, लडाखी लोक रस्त्यावर आलेले आहेत, उपोषण करत आहेत, पण त्यांच्याकडे भाजप बघायला तयार नाहीये. कारण आपण हे पाहत आहोत, तिथून भाजप निवडून येणार नाही. भाजपचे जे खासदार होते लडाखचे, त्यांनी फार मोठं भाषण चांगलं केलं होतं, संसद भवनात भाषण केलं होतं, आणि ते भाषण एवढं गाजलं होतं, आपल्याला वाटलं होतं लडाख आता कुठच्या कुठे जाईल. आज तेच भाजपचे खासदार, त्यांनी भाजपचा राजीनामा दिला, त्यांनी सांगितलं मी निवडणूक लढणार नाही, लोकांची जाऊन माफी मागितली आणि परत एकदा सांगितलं एक ही भूल. ते बोलले आम्ही नाही करणार हे पुन्हा एकदा. आणि हे सगळं चित्र देशभरात असताना तुम्ही मला सांगा महाराष्ट्र कोणाच्या बाजूने राहणार आहे? आपण आपल्या बाजूला पाहताय, आपण एका बाजूला महाविकास आघाडी आहे, इंडिया आघाडी म्हणजे आपण, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांची, आणि सगळे आपले मित्र पक्ष आहेत. दुसऱ्या बाजूला भाजप आहे, ज्या भाजपनी आपल्या राज्याचं राजकारण जे आहे ते 2-2.5 वर्षापूर्वी गढूळ केलं. ही तीच भाजप आहे ज्यांनी कोविडचा काळ जेव्हा आपल्या महाराष्ट्रात सुरू होता, आम्ही सगळेच महाविकास आघाडी म्हणून, तुम्ही पण सगळे मुंबईचे नागरिक म्हणून, आपण महाराष्ट्राचे नागरिक म्हणून, देशाचे नागरिक म्हणून स्वतःची काळजी घेत होतो, या देशाची काळजी घेत होतो, आपल्या राज्याची काळजी घेत होतो. लोकांना हॉस्पिटल बेड कसे मिळतील, ऑक्सिजन कसं मिळेल, ह्याच्यावर आपण फोकस करत होतो, ह्याच्यावर लक्ष केंद्रित करत होतो. आणि त्याच वेळी जगात एकमेव पक्ष असा असेल ज्यांनी राजकारण केलं, घाणेरडं राजकारण केलं, त्याचं नाव म्हणजे भाजपा. ही तीच भाजपा आहे ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष आहे. ही तीच भाजपा आहे ज्यांना महाराष्ट्राबद्दल द्वेष आहे. ही तीच भाजपा ज्यांना संविधान बदलायचंय, आणि ही तीच भाजपा आहे ज्यांना आपली लोकशाही संपवायची आहे. आणि मी खरं बोलत आहे, नुसतं आम्ही बोलत आहे म्हणून ते संविधान बदलणार भाजप, ह्याची अशी गोष्ट नाहीये. हे जे 400 पार जे मागत होते ते एवढ्यासाठीच मागत होते. त्यांचे देखील उमेदवार बोललेले, अगदी पंकजाताई मुंडे देखील बोललेले आहेत की 400 पार द्या, कारण आम्हाला संविधान बदलायचं आहे. का संविधान बदलायचं आपल्याला? जे नागरिक म्हणून आपल्याला अधिकार मिळालेत, हक्क मिळाले, जी काही आरक्षण मिळाले असतील, ज्या ज्या समाजाला त्यांचे आवाज मिळाले असतील, कर्तव्यांसोबत मिळाले असतील, हे सगळं जर तुम्हाला बदलायचं असेल, मग तुमचं नक्की लक्षण काय, तुमचं नक्की ध्येय काय? जसं बीसीसीआय मध्ये निवडणूक न होता तिथे अध्यक्ष तुम्ही बनू शकता, ट्रेझरर तुम्ही बनू शकता, सेक्रेटरी तुम्ही बनू शकता, तसंच तुम्हाला निवडणुका या देशात नकोयत. कारण ज्या मिनिटाला निवडणुका होतात भाजप हरायला येते हे दिसायला लागलेलं आहे. आणि हे चिन्ह स्पष्ट आहे. जे मी सांगतोय 400 काय 300 काय 200 पण भाजपचे येणार नाहीत, ह्याचे पहिले संकेत आहे. जेव्हा जेव्हा भाजप हरायला येतं तेव्हा एक भाषा ती सुरू करतात, ते म्हणजे हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करा, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करा. ज्या मिनिटाला आपण विखुरले जातो त्या मिनिटाला भाजप येतं, त्यांची पोळी भाजते आणि सरकार बनवते. जर पुढे तुम्ही जाल, हिंदू मुस्लिम मध्ये वाद निर्माण नाही झाले तर हिंदू हिंदू मध्ये वाद निर्माण करा, जातींमध्ये करा, उपजातींमध्ये करा, त्याच्यात वाद निर्माण करा. आणि तिथेही जर वाद निर्माण झाले नाहीत तर जिल्ह्यामध्ये वाद निर्माण करा की इथे तुम्हाला पाणी पुरवठा होतोय, इथे तुम्हाला का नाही होतंय. पण तुम्हाला आज सांगतो मी, हे पहिलं संकेत आहे की भाजप हरत चाललेलं आहे. आणि देशात केंद्रात सरकार आपण भाजपचं बनवू देणार नाही, कारण आपलं संविधान मांडणारे, संविधान रक्षणाचं सरकार बनवायचं आहे, लोकशाहीचं सरकार बनवायचं आहे. भाजप या गेल्या 2-3 टप्प्यांमध्ये ज्यांचा प्रचार सुरू आहे, आपण विचार करायला पाहिजे की ठीक आहे, भाजप आपल्या घरी येईल, अनेक वचनं देईल, अनेक काही आमिष दाखवेल. फरक एवढाच आहे, 2014 मध्ये जे जुमले होते आता त्याचं ब्रँडिंग गॅरंटी म्हणून झाले. पण आज तुम्ही विचार केला पाहिजे, महाराष्ट्र म्हणून विचार केला पाहिजे, मुंबई म्हणून विचार केला पाहिजे की तुम्हाला, आम्हाला, ह्या महाराष्ट्राला, ह्या मुंबईच्या मातीला भाजपला निवडून 10 वर्षात काय फायदा झाला. आज आपण पाहतोय गेल्या 10 वर्षामध्ये जे काही महाराष्ट्राचे हाल होत चाललेले आहेत, महाराष्ट्रावर जो अन्याय होत चाललेला आहे, तो कुठे ना कुठेतरी आपण रोखायचं पाऊल उचलणार आहे की नाही. तुम्ही कुठच्याही जातीचे असाल, तुम्ही कुठच्याही धर्माचे असाल, तुम्ही कुठचीही भाषा बोलत असाल, पण तुम्ही ह्या महाराष्ट्राचे नागरिक म्हणून विचार करा, या मुंबईचे नागरिक म्हणून विचार करा, मुंबईकर म्हणून विचार करा, दक्षिण मुंबई म्हणून विचार करा. आणि तो विचार करत असताना आपले समोर जे उभे आहेत, मिंदे गँगचे असतील, गद्दार गँगचे असतील, खोके गँगचे असतील, बाप चोर पक्ष चोर गँगचे असतील, किंबहुना भाजप प्रणित खोके सरकारचे असतील, ह्या लोकांमुळे आपला फायदा झालेला आहे की नुकसान झालेलं आहे, हा तुम्ही विचार करण्याची आज वेळ आलेली आहे. 10 वर्षामध्ये पारच जर मोजायचं असेल, आढावा जर घ्यायचा असेल तर सुरू करूया आपण याचा. पहिल्यापासून जर सुरुवात करायची असेल तर आपल्याच मुंबईमध्ये BKC मध्ये, म्हणजे आम्ही जिथे राहतो त्याच्याच बाजूला एक मोठा भूखंड होता.
युपीएच्या काळात डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी त्याच भूखंडावर इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर हे प्रस्तावित केलं होतं. आणि मग जेव्हा 2014ला सरकार केंद्रातलं बदललं, भाजपाचं सरकार आपल्या डोक्यावर बसवलं गेलं, तेव्हा तेच इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर उचलून पाठवलं कुठे? त्यांनी गुजरातला गिफ्ट सिटी म्हणून पाठवलं. बरं, पाठवलं तर पाठवलं, तोच भूखंड तिथे दुसरं काहीतरी करण्यापेक्षा किंवा तिथे पण इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर करण्यापेक्षा तो भूखंड उचलला आणि बुलेट ट्रेनच्या घशात फुकटात टाकला. तुम्ही मला सांगा, आज बुलेट ट्रेन मधून इथे किती लोक आहेत जे गुजरातला रोज जाणार आहेत कामधंद्यासाठी, नोकरीसाठी? कोण जाणार आहे इथून? नाही जाणार आहे. पण ते बुलेट ट्रेन अशी बनवत आहेत, का नाही त्यांनी मुंबई ते नागपूर बनवली? का नाही मुंबई ते पुणे बनवलं? का नाही मुंबई ते दिल्ली बनवलं? पण आज प्रश्न जो पडत आहे, गेल्या 10 वर्षात असेल, गेल्या 5 वर्षात असेल, गेल्या 2-2.5 वर्षामध्ये असेल, जे मी सांगितलं की राजकारण घाण करत राहायचं, राजकारण गलिच्छ करत राहायचं, आरोप प्रत्यारोप करत राहायचे, आपलं लक्ष जे आहे ते भरकट व्हायचं. आणि हे सगळं करून भाजपची जेव्हा पोळी भाजत राहते, तेव्हा देशामध्ये एकमेव राज्य असं ज्याचा फायदा होतो ते म्हणजे गुजरात. आणि खरं तर तिथे जाऊन ग्राउंड सिच्युएशन आपण पण बघितली पाहिजे. खरोखर गुजरातचा फायदा होतोय का? आज आपण पाहतोय या महाराष्ट्रामध्ये जे काही उद्योगधंदे आपण महाविकास आघाडी म्हणून आणले होते, आणि होय मी नेहमी तुलना करतो, ह्याच 5 वर्षाची 10 वर्षाची तुलना करायची गरज पण नाहीये. पण ह्या 5 वर्षामध्ये 2.5 वर्ष आपली महाविकास आघाडीची आणि 2.5 वर्ष ह्या मिंदे सरकारची, भाजप प्रणित खोके सरकारची तुलना करूया आपण. तुलनाच जर करायची असेल, इथे अनेक तरुण आले, तरुण तरुणी आले, जे 20शीतले असतील, 30शीतले असतील, शिकलेले आहेत, तरुण आहेत, रोजगाराच्या संधी शोधत आहेत, कदाचित आपल्या मुंबईतून असतील, इतर काही जिल्ह्यातून असतील, देशभरातून कुठच्याही दुसऱ्या राज्यातून असतील, जे स्वप्न घेऊन आपल्या मुंबईत येतात की मला कधी ना कधीतरी रोजगार मिळेल, कुठचा तरी जॉब मिळेल, कुठची तरी नोकरी मिळेल. पण आपलं सरकार असताना, महाविकास आघाडीचं सरकार असताना मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या मार्फत आपण अनेक रोजगार इथे उपलब्ध करून देण्याचं काम केलं. कारण आपल्या राज्यामध्ये आपण 6.5 लाख कोटीची गुंतवणूक ह्या महाराष्ट्रात आणली. ती कोविड काळी आणली, ती आपल्या महाविकास आघाडी सरकारने आणली. उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीवर विश्वास ठेवून ते उद्योजकांनी महाराष्ट्रात आले, ते इन्व्हेस्टमेंट आणली, गुंतवणूक आणली. पण ज्या मिनिटाला भाजप प्रणित खोके सरकार बसलं 2022 साली, मला आठवतं मी पण त्या विधान भवनात समोरच बसलेलो. हे जे घटना बाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांना वाटलं की तो वेदांता फॉक्सकॉन वाले कॉन्ट्रॅक्टर आहेत, तरी सांगितलं तो वेदांतावाले येणार आहे, 4 लाख कोटी घेऊन येणार आहे. मला काही कळलंच नाही. म्हणजे एक तर वेदांत फॉक्सकॉन आपण प्रयत्न करतो की चला तुम्ही पण आणा, काही हरकत नाही, पूर्ण श्रेय घ्या, तुम्ही घ्यायचं तेवढं श्रेय घ्या, पण आकडे तरी नीट सांगा. वेदांत फॉक्सकॉन काय बनवणार? सेमीकंडक्टरची बनवणार होतं. मग पुढे किती लाख कोटीची गुंतवणूक येणार होती? 2.25 लाख कोटीची गुंतवणूक येणार होती. वेदांत फॉक्सकॉन सोबत अनेक वेगळे छोटे मोठे 160 क्लस्टर इंडस्ट्रीज येणार होत्या. तळेगावमध्ये आपण आणणार होतो. आणि हेच सगळं करत असताना 1 लाख तरुण तरुणींना आपल्या महाराष्ट्रामध्ये रोजगार मिळाला असता, भूमिपुत्रांना तिथे रोजगार मिळाला असता. पण सरकार बदललं. आणि मग हे सरकार बदलल्यानंतर जसं आपल्याशी धोका झाला, आपल्याशी गद्दारी झाली, तसं महाराष्ट्राबरोबर गद्दारी व्हायला लागली. आणि ह्या सरकारनी तो वेदांत फॉक्सकॉनचा प्रकल्प जो आहे तो पाठवला कुठे? हो, गुजरातला पाठवला. बल्क ड्रग पार्क आपण रोह्यामध्ये आणणार होतो, तसंच हे बल्क ड्रग पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, या दोन्ही पार्कमध्ये छोट्या मोठ्या इंडस्ट्रीज वेगळ्या आपल्या इथे आल्या असत्या. इथे देखील 30 ते 40 हजार नोकरी आपण सहज उपलब्ध करून देऊ शकलो असतो. रोह्यामध्ये बल्क ड्रग पार्क, छत्रपती संभाजीनगरच्या जवळ आपण मेडिकल डिव्हाइस पार्क, नागपूर जवळ आपण मिहानमध्ये एअरबस टाटा मागितलं होतं, सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क, रिन्युएबल एनर्जी इक्विपमेंट पार्क, टेक्सटाईल पार्क, हे सगळं उचललं आणि पाठवलं त्यांनी गुजरातला. गुजरातची माझं काही वैर नाहीये, गुजरातची माझं काही भांडण नाहीये, वैयक्तिक वाद मुळीच नाहीये. माझी हीच भूमिका नेहमी राहिलेली आहे की जे गुजरातला मिळालं पाहिजे ते मिळालंच पाहिजे. जे आसामचं असेल तिथे गेलं पाहिजे, जे केरळचं असेल तिथे गेलं पाहिजे, जे मणिपूर असेल, मणिपूर जर शांत झालं तर तिथे गेलंच पाहिजे. कारण हल्ली पापा युक्रेनमध्ये वॉर थांबवत आहेत, पण मणिपूर शांत करू शकले नाहीयेत. आज परिस्थिती ही आहे की आज मी जेव्हा झारखंडला मागच्या 2-3 महिन्यापूर्वी गेलेलो, मला वाटतं प्रोफेशनल काँग्रेसचाच कार्यक्रम होता, तिथे पण मला प्रश्न विचारला गेला की आदित्य जी सब कुछ गुजरात ही क्यों जाता है, हमारे झारखंड में क्यों नहीं आता? तसंच आपल्या महाराष्ट्रात परिस्थिती आहे. आज मी तुम्हाला विचारत आहे, जेव्हा जेव्हा आपल्या हक्काचा रोजगार, आपल्या हक्काची नोकरी, आपल्याकडे 100% जो आपला येणारा उद्योग होता, जेव्हा जेव्हा हे गुजरातला जातात, मी तर ठरवलेलं आहे मी भाजपशी नडणार म्हणजे नडणार, लढणार. तुम्ही माझ्या सोबत उभे राहणार की नाही? हा तरुणांना मी प्रश्न विचारत आहे. कारण ही निवडणूक फार महत्वाची. बघा, प्रत्येक राजकीय पक्ष आणि खास करून भाजप
आपल्याला जे त्याच्यात रांगत ठेवलेलं आहे, आपल्याला ज्याच्यात भांडत ठेवलेलं आहे, आपल्याला ज्याच्यात व्यस्त ठेवलेलं आहे, ते एवढ्यासाठीच आहे की 50 वर्षापूर्वी कोण काही बोललं, 100 वर्षापूर्वी कोण काय बोललं आणि हे प्रधानमंत्री बरोबर होते की ते प्रधानमंत्री बरोबर काय होते, 1000 वर्षापूर्वी काय प्रथा होती आणि आता काय प्रथा आहे. जे झालं ते भूतकाळात होतं. आज तरुणांनी विचार केला पाहिजे, तरुणींनी विचार केला पाहिजे की तुमच्या भविष्यासाठी कोण लढत आहे आणि तुमच्या भविष्यासाठी ही महाविकास आघाडी लढत आहे. हे लक्षात ठेवून तुम्ही मतदान करणं गरजेचं आहे. असाच प्रश्न नोकर भरतीचा आहे. तो प्रश्न फार मोठा आहे. आपण पाहतो राज्यभरातून तलाठी भरती असेल, पोलीस भरती असेल, अनेक ह्या सरकारी नोकऱ्यांमध्ये जी मुलं मुली अभ्यास करून येतात पुढे, कधी फिजिकल टेस्ट असते, कधी रिटन टेस्ट असते आणि प्रत्येक वेळी जेव्हा ही नोकर भरतीची परीक्षा होते तर तलाठी भरतीचं आपण वाचलंच होतं, 200 मार्काचा पेपर होता. मिळाले किती मार्क होते ना, 212 की 214. आणि मी त्यांना विचारलं तुम्ही काही ईव्हीएम वर पेपर लिहिला होता की काय. पण परिस्थिती ही आहे की हे सगळं करत करत जी स्वप्न चिरडली जातात ती आपल्या तरुणांची स्वप्न चिरडली जातात. हे भाजपा त्यांचं राजकारण करत राहतं, आपलं विखुरण्याचं राजकारण करतं, आपल्यामध्ये भांडणं लावायचं राजकारण करतं, धर्माधर्मामध्ये भांडणं लावायचं राजकारण करतं. पण जे तुम्ही सत्ता काबीज करून आमच्या डोक्यावर बसलेले आहात अवकाळी सरकार म्हणून या महाराष्ट्रामध्ये, तुम्ही विचार करा 2-2.5 वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्राचा काय फायदा झाला, आपल्या महाराष्ट्राला काय मिळालं. 10 वर्ष भाजपासाठी प्रचार करून मतदान करून आपल्या महाराष्ट्राला काय मिळालं हा देखील जसा आपण विचार करतो तसाच आपण हा विचार केला पाहिजे की जे आपले शेतकरी हैराण आहेत, त्रस्त आहेत, त्याच शेतकऱ्यांचा जर आवाज ऐकला तर ते शेतकरी प्रत्येक जण आज महाराष्ट्रातलं सांगत आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली कर्जमुक्ती आम्हाला मिळाली, पण ह्या सरकारने दिलेली कर्जमुक्ती कुठेही मिळाली नाही, ते नुसतं होर्डिंगवर राहिलेलं आहे. कारण मी हा विषय शेतकऱ्यांचा एवढ्यासाठी काढला कारण तरुणांचा जसा विषय काढला आणि मी तुम्हाला विचारलं तुम्ही माझ्या सोबत राहणार की नाही, तसा दुसरा वर्ग जो निर्मला सीतारामन ताईंना वाटला होता की शोध लावला त्यांनी, कारण 4 जातींचा शोध लावला होता. एक म्हणजे तरुण, शेतकरी, महिला आणि गरीब. हा दुसरा वर्ग जो शेतकरी आहे तो पूर्णपणे खंबीरपणे आपल्या महाविकास आघाडी सोबत आहे. काँग्रेस असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांची असेल, ह्या आपल्या सोबत उभे आहेत. आज तिसरा वर्ग जो महत्वाचा आहे तो म्हणजे महिला. इथे फार मोठ्या संख्येने महिला आलेल्या आहेत आणि जिथे महिला आहे तिथे विश्वास आहे आणि जिथे विश्वास आहे तिथे विजय पक्का आहे. मी आज तुम्हाला विचारत आहे, तुम्ही मला सांगा या महाराष्ट्रामध्ये किंवा या देशामध्ये तुम्हाला राहणं सुरक्षित वाटत आहे का? खास करून महिलांना प्रश्न विचारलाय. कोणालाच वाटत नाहीये ते मला माहिती आहे, कारण आज गुंड जाऊन मंत्रालयात रील बनवत आहेत. पण महिलांना मी विचारतोय तुम्हाला महाराष्ट्र सुरक्षित वाटतो का तुमच्यासाठी? हे भाजप सरकार जे आहे तुमच्या डोक्यावर बसलेलं म्हणून तुम्हाला महाराष्ट्र सुरक्षित वाटतो का? नाही वाटू शकत. अहो किती उदाहरणं द्यायची, मी तुम्हाला 4 फक्त उदाहरण देतो, छोटी उदाहरणं देतो कारण माझ्यानंतर मोठे व्यक्ती आहेत, नेते आहेत. पण 1-2 उदाहरणं तुम्हाला द्यायची झाली तर एक तो कर्नाटकामधला रेवण्णा, लाज वाटते मला त्याचं नाव घेण्यासाठी. रेवण्णा, प्रज्वल रेवण्णा, त्यांनी 2 की 3 हजार महिलांवर बलात्कार केलेला आहे. एक महिलेवर जरी केला तरी भर चौकात फाशी झाली पाहिजे. त्यांनी 2 ते 3 हजार महिलांवर बलात्कार केलेला आहे आणि त्याच रेवण्णासाठी प्रधानमंत्री महोदय स्वतः येतात आणि प्रचार करतात हे माहिती असून की त्यांनी बलात्कार केलेला आहे. त्याच रेवण्णासाठी भाजप प्रचार करतात, त्याच रेवण्यासाठी मतदान करतं भाजप आणि त्याच रेवण्याला मतदान ज्या मिनिटाला झालं इथून जर्मनीला पळून जायला मदत केली. तुम्ही ह्या भाजपला मतदान करणार का? आपल्या इकडच्याच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये 2 अशी उदाहरणं आहेत, 2 अशी लोक आहेत ज्यांना मंत्री बोलायला मला लाज वाटते. एक मंत्री असे आहेत ज्यांनी सुप्रियाताई सुळेंना टीव्हीवर जाऊन घाणेरड्या शिव्या दिलेल्या आहेत, 16 की 17 वेळा शिव्या दिलेल्या आहेत. आपलं सरकार असतं तर ह्या मंत्र्यांना लाथ मारून आपण काढली असतं, पण ह्याच मंत्र्यांना पदोन्नती दिली मिंदे सरकारमध्ये. अशा भाजपला आणि अशा मिंदेगताला तुम्ही मतदान करणार का? करू शकता का तुम्ही? दुसरे मंत्री असे आहेत, आपल्याच मंत्रिमंडळात असताना त्यांच्यावर आरोप झाले होते आणि उद्धव साहेबांनी राजकीय पडसाद न बघता त्यांना एका मिनिटात काढून टाकलं होतं. पण ज्या मिनिटाला आपलं सरकार गेलं आणि मिंदे सरकार बसलं त्यांना पुन्हा एकदा मंत्री केलं, त्यांना पुन्हा एकदा खातं दिलं आणि कॅबिनेटचा दर्जा दिलेला आहे. ह्या मिंदे सरकारला आणि त्यांच्या पूर्ण त्या टोळीला तुम्ही मतदान करणार का? करू शकणार का? देशातलंच उदाहरण द्यायचं झालं, अजून एक भयानक उदाहरण तुम्हाला देतो. एक महिला होती बिल्किस बानो नावाची, त्या महिलेचा बलात्कार झाला आणि बलात्कार होत असताना तिच्या 3 वर्षाच्या मुलीला तिच्या डोळ्यासमोर चिरडून मारून टाकलं, डोकं ठेचून मारून टाकलं. सुप्रीम कोर्टाने सजा सुनावली, जन्मठेपेची सजा सुनावली. जेलमध्ये होते हे सगळे बलात्कारी. पण ज्या मिनिटाला गुजरातमध्ये निवडणूक सुरू झाली त्या मिनिटाला गुजरात मधल्या भाजप सरकारने त्या बलात्कारांना जेलमधून काढलं, आरती ओवाळली, त्यांच्या गळ्यात हार टाकले आणि प्रचार सभेत फिरवलं.
तुम्ही अशा भाजपला मतदान करू शकणार आहात? आपल्याला जी शिकवण मिळालेली आहे, आपली जी संस्कृती आहे, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे जी आपल्याला सांगितलेलं आहे की बिल्किस बानो ह्या महिलेची जातपात धर्म न पाहता, जे कोणी बलात्कारी असतील त्यांची देखील जातपात धर्म न पाहता ज्यांनी कोणी बलात्कार केला त्याला भर चौकात फाशीच झाली पाहिजे, ह्या विचाराचे आपण आहोत. पण हा तिसरा वर्ग देखील महिला आज आपण पाहतोय की विचारात पडलेला आहे की आम्ही भाजपला मतदान कसं करायचं. ईव्हीएम वर जेव्हा आम्ही बटन दाबायला जाऊ तेव्हा ह्याच बलात्कारांच्या पक्षाला कसं मतदान करायचं. आहेत तिथे दक्षिण मध्य मुंबईमध्ये पण मिंदी गटातून एक इकडचे रेवन्न उभे आहेत, त्यांच्या पण क्लिपा खूप व्हायरल गेलेल्या आहेत. कुठे कुठे काय मला माहित नाही, जाऊ दे, त्याच्यात जात नाही मी, पण तो पण प्रश्न तिथे आहेच. आणि चौथा वर्ग जो आहे तो म्हणजे गरीब. आज तुम्ही मला सांगा, या देशात कोणाला जगणं परवडतंय का? आपण जेव्हा युपीचं सरकार होतो आणि आपण महायुतीमध्ये होतो, भाजपसोबत होतो, अर्ध्या रुपयांनी कुठे गॅस वाढला, अर्ध्या रुपयांनी डिझेल वाढलं की आपल्याला भाजपकडून फोन यायचा की चला भारत बंद करायचं, की आपण सगळे रस्त्यावर, आपले कार्यकर्ते लाठीकाठी खायचे, आपले कार्यकर्ते जेलमध्ये जायचे, आपण आंदोलन करायचो, भाजपवाले काही लोक तर सिलेंडर घेऊन बसायचे. आता मंत्री झालेले आहेत, बरोबर फोटो काढला की पळून जायचे. आज तुम्ही मला सांगा, 10 वर्षापूर्वी जे आपल्याला सांगितलं होतं की महागाई कमी करू, होर्डिंग सगळीकडे बघितले होते आपण, बहुत हुई महंगाई की मार, कोणाला फटका पडत आहे आता? जीडीपी अर्थतज्ञांचं नाही, आपलं जे जीडीपी आहे, गॅस, डिझेल, पेट्रोल, तुम्ही मला सांगा गॅसची किंमत तेव्हा काय होती 14ला, आता किती झाली आहे? 400 पार झालं ना. तिथे करणार भाजपला मतदान? डिझेलची किंमत 14ची आठवते का कोणाला? आठवत सुद्धा नाहीये. पेट्रोलची किंमत कोणाला आठवते का? नाही आठवत. तुम्हाला आठवते का? रुपयाची बराबरी डॉलर बरोबर करणार होतो. कुठे गेला आपला हा देश? कुठे चाललोय आपण? आणि विचार कशावर? म्हणजे 10 वर्ष तुम्ही काय केलं ह्याच्यावर बोलायला तयार नाही. पण विरोधी पक्ष मटन मांस मच्छी खाते, विरोधी पक्ष ह्या रंगाचे कपडे घालते, विरोधी पक्ष ते घालून फिरते. आम्ही मटन मांस मच्छी खाऊ किंवा पालेभाजी खाऊ, तुम्ही कोण आम्हाला सांगणार आहात? सरकारचं काही काम बनत नाही की आम्ही काय खायचं आणि काय घालायचं आणि कुठे जाऊन बसायचं. सरकारने इथे लक्ष देखील दिलं नाही पाहिजे. पण हाच धोका फार महत्वाचा आहे. ह्या सरकारला ठरवायचं आहे की तुम्ही काय विचार करता आणि कुठे मतदान करणार. आज मी तुम्हाला विचारत आहे, ह्या मुंबईला संपवण्याचा जो प्रयत्न होत आहे भाजपाकडून, तुम्ही त्यांना मतदान करणार आहात की मशालीला मतदान करणार आहात? मी आज तुम्हाला प्रश्न विचारत आहे की आपल्या देशाचं संविधान जे बदलायला निघालेत भाजपवाले, तुम्ही त्यांना मतदान करणार आहात की मशालीला मतदान करणार आहात? मी आज तुम्हाला सवाल करत आहे की या देशातली लोकशाही जी संपायला निघालेत भाजपवाले, तुम्ही त्यांना मतदान करणार की मशालीला मतदान करणार? मी आज विचारत आहे, जे महाराष्ट्र संपायला निघालेत, महाराष्ट्राची आर्थिक शक्ती आहे ती कमी करायला निघालेत, त्या भाजपला तुम्ही मतदान करणार की मशालीला मतदान करणार? मी आज तुम्हाला विचारत आहे, जे मुंबई तोडायला निघालेत, जे मुंबई गिळायला निघाले, त्या भाजपला तुम्ही मतदान करणार की मशालीला मतदान करणार? मी आज तुम्हाला विचारत आहे की आपल्या समोर जे मिंदे सरकार मधले जे कोणी गद्दार उभे राहिलेले आहेत, ज्यांनी उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, तुम्ही त्यांना मतदान करणार की मशालीला मतदान करणार? मी आज तुम्हाला विचारत आहे, जे डरपोक 40 गद्दार इथून गोव्याला गेले, पहिले गुजरातला गेले, गुवाहाटीला गेले, गोव्याला गेले, तुम्ही त्यांना मतदान करणार त्या डरपोक लोकांना की मशालीला मतदान करणार? तुम्ही गद्दारांना मतदान करणार की मशालीला करणार? तुम्ही भाजपला करणार की मशालीला करणार? मग 20 मेला आपले उमेदवार कोण? 20 मेला आपले उमेदवार कोण? आपलं चिन्ह कुठचं? आपलं चिन्ह कुठचं? आपलं चिन्ह कुठचं? आपलं चिन्ह कुठचं? 20 मेला मशालीवर मतदान करायचंय आणि जो देशात अंधकार पसरलाय तो दूर करायचा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. मान्य श्री जयंतराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते, शरद पवार साहेबांचे उजवे हात, राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज बाबा, ज्यांच्या भाषणाने अत्यंत प्रभावित आपण सगळे झालेले आहात, ते राज्याचे युवा नेते आदित्य ठाकरेजी,